स्थानिक निवडणुकांसंदर्भात आज निकाल अपेक्षित, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष। धमक्यांना घाबरू नका, मी डॉन बोर्डीकरांची लेख, राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। मुंबईतील वायू प्रदूषण समस्येबाबत मिलिंद देवरांचं आयुक्तांना पत्र, हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बांधकामावर तात्पुरत्या स्थगितीची मागणी, सर्व खोदकामं थांबवण्याचीही पत्रातून विनंती। पश्चिम रेल्वेच्या मोटरमनमध्ये वाढता असंतोष, जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलनाच्या पावित्र्यात। आसाममध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक मंजूर, एकापेक्षा जास्त विवाह केल्यास 10 वर्षे तुरुंगवास, गुन्हा पुन्हा केल्यास प्रत्येक वेळी शिक्षा दुप्पट। मुंबईतील बेकऱ्यांचे हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष, स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या दूरच। ते माझ्या बांधकाम व्यवसायातील पैसे, केनवडेकरांचं स्पष्टीकरण, निलेश राणेंनी माझ्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला, विजय केनवडेकरांचा निलेश राणेंवर आरोप। कमळाचं बटण दाबा आणि राष्ट्रवादीला विजयी करा, गोंदियात राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीचं भर सभेत वक्तव्य, प्रफुल्ल पटेलांसमोरच वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण। अजित पवारांनी ठरवलंय त्याचा करेक्ट कार्यक्रम होतोच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांचं वक्तव्य, अजित पवार दिलेला शब्द पाळतात राजू खरे। एकनाथ शिंदेंच्या नाशिक जिल्ह्यात 3 सभा, इगतपुरी, भगूर आणि येवल्यात शिंदेंची तोफ धडाडणार, भगूरमध्ये भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण, मुंबई ठाणे मनपा निवडणूक युती एकत्र लढणार की नाही असा प्रश्न। तेजस्विनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, तेजस्विनी घोसाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची शक्यता, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती।